आज आपण बघणार आहोत गौरी गणपती स्पेशल रेशनच्या तांदळाच्या पिठापासून संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी एकदम मस्त अशी झटपट होणारी ही चकलीची रेसिपी आणि ती सुद्धा बिना तेलकट आणि एकदम हलकी फुलकी अशी ही चकली आहे। चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी मी ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मग तुम्ही बघितलेलंच असेल की किती मस्त अशी ही चकली टाकताना अजिबातही तुटलेली नाहीये आणि त्याचप्रमाणे आपण जेव्हा ही चकली तेलामध्ये तळतो तेव्हा सुद्धा अजिबातही तुटत नाही किंवा मग तेलात टाकल्यावर विरघळत नाहीये आणि त्याचप्रमाणे ही चकली किती काटेदार आणि कुरकुरीत झालेली आहे हे तुम्ही बघतच असाल। मस्त अशी ही कुरकुरीत चकली आणि ती सुद्धा 10 मिनिटांमध्ये कोणतीही पूर्वतयारी न करता किंवा मग भाजणीची पिठं न तयार करता ही मस्त अशी ही 10 मिनिटांमध्ये कुरकुरीत चकली बनवून तयार होते आणि ती सुद्धा अजिबातही तेलकट राहत नाही। तर मग बघू शकता मी इथं चकली एक तोडून दाखवलेली आहे आणि हाताला अजिबातही तेल राहिलेलं नाहीये। मस्त अशी ही झटपट आणि क्विक अशी ही रेसिपी आहे। चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर मग बघू शकता आपल्याला चकली बनवण्यासाठी लागणार आहे डाळ म्हणजेच फुटाण्याची डाळ। ती घेतलेली आहे मी 1 वाटी। आता हे जे आपण साहित्य सर्व घेणार आहोत त्याच्यासाठी 1 वाटी तुम्ही सेट करून ठेवायचे। कोणतीही घरातली तुम्ही 1 वाटी सेट करून ठेवूया। आता आपले जे डाळवा घेतलेल्या होत्या ते आपण मिक्सर मधून चांगला असं पीठ बारीक दळायचं आहे, त्याला वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला एका भांड्यामध्ये चाळण ठेवायची आहे आणि ते आपले जे डाळवा मिक्सर मधून वाटून घेतलेला होता त्याची पीठ करून ते आपल्याला चाळून घ्यायची आहे। म्हणजे समजा एखादी डाळ जर राहिलेली असेल तर ती नंतर आपल्याला चकली करताना प्रॉब्लेम येणार नाही, चाळल्याने ती साईडला अशी काढता येईल आपल्याला। त्यानंतर ज्या वाटीने आपण डाळवा घेतलेला आहे, जी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने आपल्याला इथे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। आता हे तांदळाचं पीठ खास असं कुठलंही तयार केलेलं नाहीये, जे आपण भाकरीसाठी पीठ घेतो त्याचंच मी हे पीठ घेतलेलं आहे। म्हणजे जे आपण भाकरीला घरामध्ये पीठ वापरतो तेच हे पीठ आहे। तर 1 वाटी मी इथे डाळवा घेतलेला, त्यासाठी आपल्याला तांदळाचं पीठ 2 वाटी घ्यायचं आहे। आता हे जे आपण पीठ आहे ते सुद्धा आपण चाळून घेणार आहोत, म्हणजे त्यातील जर समजा गुठल्या वगैरे झालेल्या असतील तर त्या निघून जातील। आणि आपल्याला हे जे दोन्ही पीठ आहेत ते चांगली अशी मिक्स करून घ्यायची आहेत। अगोदर आपल्याला मिक्स करायचं आहे, त्यानंतरच आपल्याला याच्यावरती मोहन घालायचं आहे। आणि मोहन टाकताना एक लक्षात ठेवायचं की अगोदर आपल्याला हे पीठ मिक्स झालं की आपल्याला त्यामध्ये मोहन घालायचं आहे। अगोदर आपल्याला मसाले कोणतेही टाकायचे नाही आहेत, अगोदर मोहन टाकून घ्यायचं आहे। तर आपण मोहन घालताना सुद्धा प्रमाणशीर असणं गरजेचं आहे। समजा हे मोहन झालं तर ही आपली जी चकली आपण बनवणार आहोत ती तेलकट होईल, म्हणून आपण ज्या वाटीने पिठं मोजलेली आहेत त्याच वाटीने आपल्याला इथे तेल पाव वाटी घ्यायचं आहे। आता मी इथे पाव वाटी तेल घेतलेलं आहे। आता ह्याला कडकडीत असं गरम करून घेणार आहे। तर तेल गरम झालेलं आहे। आता जे गरम तेल आहे ते आपल्याला पिठावरती मोहन घालायचं आहे। मोहन टाकून झाल्याच्या नंतर चमच्याच्या साहाय्याने चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडंफार असं गार झालं की आपल्याला हातानेच पूर्ण जे तेल होतं मोहन टाकलेलं ते संपूर्ण पिठाला चोळून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण पिठाला हे जे तेल आहे ते लागलं गेलं पाहिजे। त्यानंतर त्या पिठातूनच अशी एक मुठी वळून बघायची पिठाची। गोळा जर बनत असेल तर समजून जायचं की आपलं जे पीठ आहे, पिठामध्ये मोहन टाकलेलं आहे ते व्यवस्थित असं पडलेला आहे, त्यामध्ये मोहन परफेक्ट असं आपण घातलेलं आहे। तर मग बघू शकता इथं मी मस्त असं इथं हातानेच मिक्स केलेलं आहे। त्यानंतर पीठ घेतलेलं आहे आणि बघू शकता मस्त असा इझिली असा हा गोळा तयार झालेला आहे, म्हणजे आपलं जे प्रमाण टाकलेलं आहे तेलाचं ते परफेक्ट आहे। आता यामध्ये आपण मसाले टाकणार आहोत। तर आपण अगोदर सुद्धा मसाले टाकू शकलो असतो, पण जर आपण अगोदर मसाले टाकले आणि नंतर मग त्याच्यावरती मोहन टाकलं तर मग तेल गरम असतं, त्यामुळे आपले मसाले करपण्याची शक्यता असते। त्यानंतर आपले जर मसाले करपले तर चकलीला चव सुद्धा कडवट येते थोडीशी, किंवा मग चकलीची चव थोडी बिघडते किंवा मग कलर सुद्धा बिघडू शकतो। त्यामुळे आपल्याला नेहमी दिवाळीचं वगैरे फराळ करताना जे आपल्याला मोहन टाकायचं आहे ते अगोदर पिठामध्ये टाकायचं,
त्यानंतरच आपल्याला हे कोणत्याही पिठामध्ये मसाले ॲड करायचे आहेत. तर आपल्याला मसाले टाकण्यासाठी मी इथे चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे, 1 चमचा तीळ घेतलेले आहेत पांढरे, थोडासा पाव चमचा हिंग घेतलेला आहे. हिंग तुम्ही आवर्जून टाका, चकलीला टेस्ट एकदम भारी येते हिंगाने. त्यानंतर आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे. साधारण मी इथं 1.5 पावणे 2 चमचे मसाला टाकलेला आहे. लाल तिखट असतं आपलं, मिरची पावडर ती टाकलेली आहे, काश्मीरी मिरची पावडर. त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं धने जिरे पूड टाकायची आहे अर्धा चमचा, आणि थोडासा ओवा टाकायचा आहे, तो सुद्धा हाताने क्रश करून टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला हे सर्व साहित्य आहे, मसाले आहेत, ते चांगलं असं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं असं मिक्स करायचं म्हणजे चांगलं एकजीव झाले पाहिजेत हे मसाले चांगले. बघू शकते तुम्ही इथं मी ओवा घेतलेला आहे पाव चमचा, आणि त्याला सुद्धा हाताने क्रश करून टाकलेला आहे. आता हे आपण जे पीठ आहे ते चांगलं असं मिक्स करून घेऊया, आणि ह्याला आपल्याला मिक्स करून झाल्याच्या नंतर मळून घ्यायचं आहे. आता मळताना आपल्याला साधं पाणी वापरायचं नाहीये, म्हणजे रूम टेम्परेचरवरचं किंवा थंड पाणी असं हे याच्यामध्ये टाकायचं नाहीये. कोमट पाणी करून घ्यायचं आहे आपल्याला, आणि त्याच कोमट पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर मी ज्या वाटीने आपली पिठं मोजून घेतलेली होती त्याच वाटीने मी इथे 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. आता किती पाणी लागणार आहे या पीठ मळायला ते मी तुम्हाला शेवटला सांगणारच आहे की एकूण किती पाणी लागलेलं आहे. आणि आपल्याला यामध्ये कोमट पाणी का टाकायचं, कारण हे तांदळाचं पीठ आपण वापरलेलं आहे. तांदळाच्या पिठामध्ये जर आपण कोमट पाणी किंवा मग गरम पाणी टाकलं तर त्याला चांगला असा चिकटपणा येतो, आणि चकली पाडताना अजिबातही तुटणार नाही. या कारणाने आपल्याला हे कोमट पाणी टाकून घ्यायचं आहे. तर या आपल्या पीठ मळण्यासाठी मला 2 वाटी पाणी लागलेलं आहे. आता तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाणी कमी जास्त सुद्धा होऊ शकते, पण मला 2 वाटी पाणी लागलेलं आहे. चांगलं असं पीठ मऊसूत पर्यंत मळून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही पीठ मळाल तेवढी तुमची चकली पाडताना व्यवस्थित अशी पडली जाईल, अजिबात ती तुटणार नाहीये. तर मी इथं पीठ मळून घेतलेलं आहे, आणि ते चकलीच्या सोऱ्यामध्ये सुद्धा भरून घेतलेलं आहे. ती भरताना माझी क्लिप थोडी स्किप झालेली आहे, त्यामुळे इथे माझ्याकडं रेकॉर्डिंग नाहीये. तर मग भरून झाल्याच्या नंतर आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चकली पाडून घ्यायची. तर मग तुम्ही बघू शकता की ती मस्त अशी ही चकली पडत आहे, अजिबात तुटत नाही आहे चकली, कारण आपण त्यामध्ये गरम पाणी वापरलेलं आहे, आणि चांगला असं मऊसूत असं हे पीठ शक्य होईल तेवढं आपण हे मळून घेतलेलं आहे. जर तुमची चकली पाडताना तुटत असेल तर पुन्हा थोडासा कोमट पाण्याचा हात घ्यायचा, आणि पुन्हा पीठ चांगलं असं मळून घ्यायचं आहे. त्यानंतर मस्त अशी ही चकली पाडता येऊ शकते. चकली पाडून झालेल्या आहेत, अशा प्रकारेच आपण बाकीच्या सुद्धा चकल्या पाडून घेणार आहोत. चला मी आता तुम्हाला चकली तळून दाखवत आहे. तर तेल व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला अगोदर. तेल गरम झाल्याच्या नंतरच आपल्याला त्यामध्ये चकली सोडायची आहे. चकली सोडताना थोडी सावधानीने सोडावी, कारण चकली सोडताना तेल हातावर येण्याची शक्यता असते, म्हणून आपल्याला थोडी सावकाश अशी ह्याच्यामध्ये चकली सोडायची आहे. चकली सोडल्याच्या नंतर आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच चकली तळून घ्यायची, अजिबाती हाय फ्लेम किंवा मग लो फ्लेम करायचा नाहीये. मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला चकली पूर्ण प्रोसिजर आहे चकली तळण्याची ती आपल्याला तळून घ्यायची आहे, आणि गोल्डन रंग येईपर्यंत ही चकली तळायची आहे. मस्त अशी ही कुरकुरीत चकली होते. जेव्हा ही चकली थोडीशी सेट होते तेव्हाच आपल्याला पलटून घ्यायची आहे, सारखी सारखी पलटायची नाही आहे या चकलीला, नाहीतर ही चकली तुटण्याची शक्यता जास्त आहे. तर मग बघू शकताय मी गोल्डन रंग येईपर्यंत साधारण 2-3 मिनिट झालेले असतील. चकली मंद फ्लेमवरती मी तळून घेतलेली आहे. बघू शकताय मस्त अशी ही चकली गोल गरगरीत काटेदार कुरकुरीत अशी ही चकली तयार झालेली आहे, आणि झटपट होणारी रेसिपी आहे, आणि कोणतेही भाजणीची झंझट नाहीये किंवा मग अगोदर कोणतीही तयारी करण्याची गरज नाहीये. मस्त अशी आपल्या ह्या भाकरीच्या पिठापासूनच कुरकुरीत आणि न तेलकट अशी होणारी ही चकलीची रेसिपी तयार झालेली आहे, आणि ती
आपल्या घरच्या साहित्यांमध्ये, ते सुद्धा मोजक्या साहित्यांमध्ये. तर मग बघू शकताय किती मस्त अशी ही कुरकुरीत चकली तयार झालेली आहे. मी तुम्हाला इथे एक तोडून दाखवलेली आहे आणि बघू शकताय हाताला अजिबातही तेल राहिलेलं नाही आहे, अजिबातही चकली तेलकट झालेली नाही आहे. कारण मी तुम्हाला ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत, तळताना कोणती काळजी घ्यावी, मंद फ्लेमवरती तळाव्यात किंवा मग मोहन किती घालावे, हे परफेक्ट असं हे प्रमाण आहे. प्रमाणशीर ही आपली योग्य प्रमाणामध्ये चकलीची रेसिपी आहेत आणि एवढ्या पिठामध्ये साधारण 40-35 एवढ्या अशा ह्या चकल्या तयार झालेल्या आहेत. आणि ह्या तुम्ही जर हवाबंद डब्यामध्ये ठेवल्यात तर साधारण 1 महिनाभर या चकल्या कुरकुरीत राहतात. मस्त अशी ही रेसिपी आहे आणि प्रमाणबद्ध अशी ही रेसिपी आहे. योग्य प्रमाणामध्ये आपण सर्व जिन्नस टाकलेले आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा. त्याचबरोबर तुम्हाला ही जर व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा. म्हणजेच अशाच नवनवीन चमचमीत झणझणीत व्हिडिओच्या नोटिफिकेशन पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि ते तुम्ही पाहू शकताय. चला आणखी एक नवीन व्हिडिओसोबत भेटूया. तोपर्यंत बाय बाय.